अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे 21 जानेवारी, वार आहे रविवार आहे। या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी। ही एकादशी अतिशय शुभ योग घेऊन आलेली आहे, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि एकादशीचं व्रत करणाऱ्यावरती देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा देखील प्राप्त होईल। आपल्याला सर्वांना माहीत आहे, एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि सोबतच ही एकादशी रविवारी आलेली आहे। रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे। अतिशय चांगला दिवस आणि शुभयोग जो आहे तो जुळून आलेला आहे। यामुळे एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। पुत्रदा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। असं म्हणतात की या एकादशीचे व्रत केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते आणि संतानप्राप्तीसुद्धा होते। सोबतच जर आई वडिलांनी हे एकादशीचं व्रत केल्याने त्यांच्या मुलाला आयुष्यातील सर्व अडचणीसुद्धा नष्ट होतात आणि मुलांची सुद्धा प्रगती होते। यामुळे बघा, प्रत्येक आई वडिलांनी पुत्रदा एकादशीचे व्रत हे आवर्जून करायचे आहे। ज्यांना संतानप्राप्ती होत नाही, ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे। ज्यांना संतान प्राप्त आहे म्हणजे मुलबाळ आहेत, मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी हे व्रत करायचं आहे। सोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत। आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे। मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी किंवा छोट्यापर्यंत तुम्ही टाकू शकता। ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी, वाईट कर्म, पाप, अडचणी, संकट सगळे नष्ट होतील आणि 7 पिढ्याचे दारिद्र्य हे सुद्धा संपेल। असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, एकादशीचं व्रत केल्याने प्रत्येक संकट दूर होतात। श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात। माणसाला मृत्यूनंतर मोक्ष देखील प्राप्त होत असते। पुत्रदा एकादशीचं व्रत केलं तर लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं आणि या दिवशी घडणारे दुर्मिळ योग जे आहेत, हे व्रत उपासना दुप्पट फळ देत असतात। तर पहा, आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीला जायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचे आहे, जेणेकरून आपलं शरीर शुद्धीकरण होईल आणि नक्कीच आपल्याला एकादशीचं फळ देखील प्राप्त होईल। सर्वप्रथम आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल टाकल्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होईल। सोबतच आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। ही हळद टाकल्याने भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। सोबतच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होती। यामुळे आपल्याला पैशाच्या अडचणी, आर्थिक समस्यासुद्धा दूर होत असतात आणि आपल्याला धनप्राप्तीचे योगसुद्धा प्राप्त होत असते। आणि तसेच आपल्याला थोडेसे पांढरे तीळसुद्धा टाकायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये। याने आपल्याला स्नान करायची आहे। आपल्याला आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपला जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना सर्वप्रथम एक मग आपल्याला उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे। नंतर आपल्याला दुसरा मग आपल्याला डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि तिसरा जे मग आहे ते आपल्याला आपल्या डोक्यावरती टाकायचा आहे। अगदी लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत आपल्याला अशी आंघोळ करायची आहे, कारण ही पुत्रदा एकादशी आहे। आपल्याला मुलांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी हे एकादशीचं आपल्याला व्रत करायचं आहे आणि हे व्रत अतिशय प्रभावशाली आहे। म्हणून आपल्याला हे एकादशीचं व्रत करायचं आहे आणि हे टाकून, सगळ्या वस्तू टाकूनच आपल्याला उद्या सकाळी अंघोळ करायची आहे। म्हणून तुम्ही उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। तुम्हाला दररोज तुम्ही थोडंसं उशिरा उठलं तरी चालते, पण एका दिवशी अशा काही तिथीला असते ते आपल्याला लवकर उठूनच आपला स्नान करायचे असते। असं थोडंसं उशिरा उठून या दिवशी आपल्याला स्नान करायचे नसेल। छोटे आपले मुलं अगदी छोटेसे आहेत तर त्यांना थोडंसं उशिरा स्नान घातलं तरीही चालते, पण मोठ्यांनी लवकर करून घ्यायचं आहे। मोठ्या मुलांनी असो या आपण सुद्धा असलं, घरातले मोठ्या माणसाने, मोठ्या व्यक्तीने लवकर उठूनच आपला उद्या सकाळी एकादशीच्या दिवशी लवकर स्नान करायचं। या काही वस्तू टाकूनच करा। श्री स्वामी समर्थ।